नमस्कार मित्रांनो, आज आपण द फंडेड रूम प्लॅटफॉर्मचा रिव्ह्यू करणार आहोत आणि एक आपण $10,000 अकाउंट ही बाय करणार आहोत. तर मित्रांनो, मयंक भाईने एक नवीन चालू केलेलं आहे द फंडेड रूम. एक प्लॅटफॉर्म इंडस्ट्रीमध्ये एक नवीन बदलाव आणण्यासाठी त्यानं कमीत कमी रूलमध्ये द फंडेड रूम ही प्लॅटफॉर्म चालू केलेली आहे. मित्रांनो, द फंडेड रूममध्ये काय रूल आहेत, कोणचा अकाउंट कितीला पडणार आहे तुम्हाला, याविषयी आपण आज बोलणार आहोत यामध्ये. तर मित्रांनो, आधी आपण रूल पाहून घेऊया याच्यामध्ये काय आहे. इन्स्टंट फंडिंग अकाउंट जर घेतलं तर याचे रूल आहेत. मिनिमम ट्रेडिंग डेज आहेत 7 डेज, मॅक्झिमम डेली लॉस आहे 3%, मॅक्झिमम टोटल लॉस आहे 6%, कन्सेशनचे रूल आहे 15% आणि लिव्हरेज बाय ॲसेट आहेत. म्हणजे फॉरेक्सला 30x आहे, कम्युनिटीला 10x आहे आणि क्रिप्टोला 1x आहे. ओके, इथं पण तेच दाखवलेलं आहे. आणि याच्यात जनरली ट्रेडिंग रूल आहेत. न्यूज ट्रेडिंग अलाव आहे, पण न्यूज ट्रेडिंग न्यूजच्या आधी जवळपास 5 तास ट्रेड ओपन असावा असा काहीतरी इथे रूल आहे. आणि हाय इम्पॅक्टच्या 3 मिनिट ॲगो अँड 3 मिनिट बिफोर ट्रेड ओपन व्हावा असावा तरच काउंट केला जातो यामध्ये. हॅजिंग सेम अकाउंट ही याच्यामध्ये अलाव नाही आहे. हॅजिंग अक्रॉस मल्टिपल अकाउंट हे पण याच्यामध्ये अलाव नाही आहे. एक्सपर्ट ॲडवायझरी म्हणजे तुम्ही कुठूनही ॲडवायझरी घेऊन ट्रेड करू शकता. वीकेंड ओव्हरनाईट होल्डिंग, ह्याच्यात वीकेंड म्हणजे शनिवार रविवार तुम्ही पोझिशन होल्ड करू शकता. हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग म्हणजे कसं मित्रांनो, जो एक गॅमलर असतो बाय टच करतो ना, ती हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग याच्यामध्ये अलाव नाही आहे. आणि कुठलीही कॉपी ट्रेडिंग याच्यामध्ये अलाव नाही आहे, म्हणजे थर्ड पार्टी. कारण याच्यात कॉपी ट्रेडिंग करता येणार नाही आहे, कारण इथे MT5 ID नाही आहेच. कारण स्वतःच्या प्लॅटफॉर्मवर ट्रेडिंग करावं लागणार आहे इथं. अकाउंट शेअरिंग म्हणजे ते चालू कॉपी ट्रेडिंग सारखंच अकाउंट तुम्ही दुसऱ्या लोकांना शेअर करू शकत नाही. पेआउट शेड्यूल आहे ओनली मंडेला. तर इथं खूप कमी रूल आहेत इन्स्टंट फंडिंगला. फक्त ह्याच्यात एकच रूल आहे, तो फक्त कन्सिस्टन्सी 50%चा, तोच फक्त आहे. आणि दुसऱ्या प्लॅटफॉर्ममध्ये खूप सारे हिडन रूल असतात. हे झालं इन्स्टंट फंडिंगचं. वन स्टेप अकाउंटला बी सेम रूल असणार आहेत. प्रॉफिटचं टार्गेट आहे 10%, मिनिमम ट्रेडिंग डेज 3 दिवस आहेत, मॅक्झिमम डेली लॉस 3% आहे आणि मॅक्झिमम टोटल लॉस 6% आहे. आणि लिव्हरेज फॉरेक्सला 30x आहे, कम्युनिटीला 10x आहे आणि क्रिप्टोला 1x आहे. इथे तेच आहे. याच्यामध्ये तुम्हाला कन्सिस्टन्सी रूल भेटणार नाही आहे वन स्टेप अकाउंटमध्ये. आणि प्रॉफिट स्प्लिट आहे याच्यामध्ये आपल्याला 80%. पण रूल सेम आहेत सर्वांनाच. इथं दुसरं आहे 2 स्टेप अकाउंट. 2 स्टेपला बी प्रॉफिट टार्गेट आहे 8% फर्स्ट स्टेपला आणि सेकंड स्टेपला 5% प्रॉफिट टार्गेट आहे. मिनिमम 5 डेज ट्रेडिंग करणं अनिवार्य आहे. मॅक्झिमम डेली लॉस 5% आहे, मॅक्झिमम टोटल लॉस 10% आहे. लिव्हरेज सेम आहे. मॅक्स रिस्क पर ट्रेड व स्टडी 3%, म्हणजे तेच दिलेलं आहे. तुमचा एका ट्रेडमध्ये 3% पेक्षा जास्त लॉस नसावा. आणि इथे तुम्हाला 2 चॅलेंज पास करावं लागणार आहेत मित्रांनो, त्यानंतर तुम्हाला अकाउंट भेटणार आहे. म्हणजे आणि इथे बाकीचे रूल हे जे आहेत ते सर्व सेमच आहेत. तर मित्रांनो, मी तुम्हाला सजेस्ट करेल इन्स्टंट फंडिंग अकाउंट. याच्यात फक्त एकच रूल आहे तुम्हाला, तो म्हणजे तो कन्सिस्टन्सी रूल. आणि तुम्हाला कुठलीही चॅलेंज पास करण्याची गरज पडणार नाही. आणि याच्यामध्ये आता मित्रांनो, मी एक आपण इन्स्टंट फंडिंगचं $10,000 अकाउंट घेऊन बघूया आपण. एक बघ मी घेतलेलं इथं. कसं घ्यायचं तुम्हाला मी सांगतो लगेच. इथे बघा इन्स्टंट फंडिंग सिलेक्ट आहे $10,000. $10,000 अकाउंट आपल्याला भेटणार आहे $129 मध्ये. आपल्याला इथं पे विथ क्रिप्टो करायचं आहे. इथं तुमचं मेल ID नाव टाकायचं आहे आणि वॉलेट कन्फर्म करून इथल्या वॉलेट ॲड्रेसला पेमेंट केलं की तुम्हाला लगेच अकाउंट मिळून जातं. आता मी इथं थोड्याच वेळापूर्वी एक $10,000 इन्स्टंट फंडिंगचं अकाउंट बाय केलेलं आहे. याच्यात मला मॅक्झिमम लॉस आहे 6%, डेली लॉस आहे 3% आणि प्रॉफिटचं टार्गेट अनलिमिटेड आहे. ट्रेडिंग दिवस मिनिमम आहेत 7 दिवस. आता याच्यामध्ये मी ट्रेड टाकलेले आहेत 1-2 आणि ट्रेडिंग चालू आहे. आता इथे एक ट्रेड चालू आहे माझा. आणि इथे ट्रेडिंग करण्यासाठी खूप इझी वे आहे. एक्सएम ब्रोकर सारखा, एक्सएनएस ब्रोकर सारखा खूप, म्हणजे ब्रोकर तिथेच तुम्हाला ट्रेडिंग करता येत आहे. इथे बघा, इथं प्रॉफिट टार्गेट असं ड्रॅग अँड ड्रॉप करून लावता येते.
लॉसही करता येतोय सिलेक्ट कमी जास्त. म्हणजे याला कुठलीच असं खूप ॲडव्हान्स बनवलंय. इथे पोझिशन खालीही दाखवते कुठली पोझिशन चालू आहे. आता माझी ही पोझिशन चालू आहे 0.02च्या लॉटनं. इथं चालू आहे, इथं दाखवतोय सर्व. तर मित्रांनो, तुम्हाला द फंडेड रूम कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हालाही जर इन्स्टंट फंडिंग 1 स्टेप अकाउंट किंवा 2 स्टेप अकाउंट घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथून तुम्ही बाय करू शकता. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा मला फीडबॅक की द फंडेड रूम प्लॅटफॉर्म कसा वाटतोय तुम्हाला. हा खरंच मार्केटमध्ये काही चेंजेस आणू शकतो का? भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.